ते फक्त विस्थापितच गाव आहे. त्यांच्या कागदावर बोलत असतील पुनर्वसन, परंतु तुमचं पुनर्वसन त्यांनी केलंच नाहीये. आज त्या अधिकाऱ्याला एका प्रश्नाला उत्तर व्यवस्थित देता येत नाही. तुम्ही दादांनी सांगितलं काय काय अडचणी येतात. त्या अडचणी जेव्हा तुम्ही तुमच्यासाठी पेपर जमा करायला जातील तर तुम्हाला पण त्या 100% येणार आहेत. आणि हनुमान आणि चंद्रनगर हे फक्त 2च गावं नाही आहेत, तर त्यांच्यासोबत जी लगतची गावं आहेत, विरे आहे, नेवाळ आहे, शिगाव आहे किंवा वणी वगैरे आहेत, ती गावं आपण या आंदोलनामध्ये कशी सहभागी करून आपल्याला घेता येतील. आणि हा प्रश्न फक्त हनुमाननगर पुरती नाही किंवा चंद्रनगर पुरती नाही, तर या वाळवंट बंदर एवढा मोठा प्रोजेक्ट आहे की 47 गावं याच्यामध्ये विस्थापित होणार आहेत. इथे हनुमाननगरला तुम्ही जे आज राहतात, भविष्यामध्ये तुम्ही असतील नसतील, आम्ही विड्यामध्ये जातोय, आम्ही असतील नसतील, जर आपण असे एकत्र राहिले तर आपण 100% इथे राहू. आपल्या जिथे आपण राहतोय त्या जागा आपल्या नावावर असतील, जमिनी आपल्या नावावर असतील, घराखालच्या जागा आपल्या नावावर असतील, तर आपण 100% राहू. आणि महिलांनी सगळ्यात मोठा कामगिरी केलेली आहे की सगळे कामधंदे सोडून, घरचं जेवण सोडून, सगळं सोडून तुम्ही आज इथे आलात. तुमचे मनापासून मी आभार मानतो. अशीच ताकद, अशीच तुमची युनिटी राहिली पाहिजे. ह्याच्यामध्ये आता फक्त भीती एकच आहे की हे आंदोलन पुढे चाललं पाहिजे, कुठलं नाही पाहिजे. हे अधिकारी लोक, पोलीस लोक आपल्यामध्ये गट पाडून हे आंदोलन फोडण्याचा प्रयत्न करतील. ते तुम्हाला मी आधीच सांगून ठेवतो. हे आंदोलन फोडण्याचा प्रयत्न ते लोक करतील, गट गट बनवतील आणि काही लोकांना भडकवतील. तसं न करता जोपर्यंत हनुमान नगरमध्ये राहणाऱ्या प्रत्येक माणसाच्या नावावर जमिनी होत नाही तोपर्यंत हे आंदोलन चालू राहील. हे आज सगळ्यांनी तुम्ही सांगा. कारण की त्यांच्याकडे जो डाटा आहे विस्थापित लोकांचा तो खूप कमी लोकांचा आहे. ते कमी लोकांना सातबारे बनवून देतील हे त्यांच्या बोलण्यावरून स्पष्ट झालंय. 40% लोक. आणि एक लक्षात ठेवा, अर्ध्यानं सातबारे दिल्यावर आंदोलन संपणार नाही. ज्यांना सातबारे दिलं त्यांनी आंदोलनामध्ये राहायचंय. मग ते विरेवाले असो, शिगाववाले असो, नेवाळेवाले असो वा कुठले पण असो. हे आंदोलन जर का अर्ध्यानं सातबारे दिल्यावर संपणार असेल त्या आंदोलनाला अर्थ नाही. बरोबर ना काका? अर्ध्या लोकांना सातबारे देतील आणि अर्ध्या लोकांना वंचित ठेवतील आणि वंचित लोकांबरोबर मग तुम्ही येणार नाही, असं झालं नाही पाहिजे. जोपर्यंत माझ्या बांधवाला, शेवटच्या बांधवाला सातबारा भेटत नाही तोपर्यंत आंदोलन चालू राहील. 90 लोकांना, समजा 99 लोकांना सातबार दिले आणि एक माणूस राहिला तर हे आंदोलन आपलं चालू राहील. सगळ्यांना मान्य आहे ना? हा, हे शेवटपर्यंत राहिलं पाहिजे. 99 लोकांना सातबार दिली तर एका सातबारासाठी आम्ही मानणार आहे, कारण की आम्ही एकत्र आहे. म्हणजे थोडे नेवाळ्या गटातले घडवलेले बाकीचे काय त्यांनी रिपोर्ट दिला की हनुमाननगर पूर्ण म्हणजे कंप्लीट झालेलं आहे. आणि पूर्वजनांबरोबर जे केलेलं आहे ते आताच्या पिढीला, म्हणजे आता ही दुसरी पिढी आहे, एक तुमची फसवणूक पिढीने समजलं पाहिजे. एक फसवणूक त्यांनी अशी पण केलेली आहे शासनाने की तुमच्या तिकडे 15-15, 20-20 एकर, 10-10 एकर, 25-25 एकर जागा होत्या ना, त्याच्यामध्ये तुमची झाडं होती. ती झाडं त्यांनी सरसकट घेतली आणि जेव्हा तुम्हाला इकडे शासनाची जागा दिल्या त्याच्यावर त्यांनी लिहिलंय सातबारा, कोणाच्या सातबारा सुद्धा वाचा, झाडा पानावर शासनाचा अधिकार. उद्या प्रोजेक्ट झाल्यानंतर सातबारा नावावर नाही, झाडं पानं जर शासन घेत असेल तर तुमच्या हातात काय भेटणार? काय भेटणार? शेंगा, काहीच भेटणार नाही. तसं न करता पहिलं सातबारा द्या, झाडं पानावर पण आमचा अधिकार असला पाहिजे. त्याच्यामध्ये राहणारी घरं ही आमची असली पाहिजेत, घर प्लॉट नावावर पाहिजेत. दादा, एक मी सांगते, कोपऱ्यांचं म्हणजे ज्या लोकांनी तसं केले तसं आपली लोक हुशार झाली पाहिजे. प्रत्येकाने त्यांनी सेंट्रल गव्हर्नमेंटच्या शाळेमध्ये पोरांचं ऍडमिशन, परत जमिनी, घरं बांधून घेतले, असं म्हणजे प्रत्येकाने ध्येय ठेवलं पाहिजे. आता तेच सांगतो तुम्हाला, अक्करपट्टी, कोपरण, 3 and 4 जे कॅप वगैरे बसलंय त्यांचं पुनर्वसन व्यवस्थितपणे झालेलं आहे. तुम्ही जात असेल तर अक्करपट्टी कोपरण बघत असतील ना, तर ते लोक त्याची शिकलेली होती आणि ती लोक त्यावेळेस आक्रमक होती. आपली लोक भोळी, अशिक्षित होती, म्हणून आपल्याला कपडे टाकून आज जे सांगत होते ना, सवय होऊ द्या, हे होऊ द्या, अंगठे घेतले आणि आज आपल्या पिढीला भोगावं लागतं. असं करू नका, एकत्र या. तर जास्त बोलत नाही, सकाळपासून सगळे कंटाळलेच असतील.
पण हे आंदोलन फक्त सुनील दादाचं आहे किंवा रमेश आडीचं आहे किंवा नितेश भरतचं आहे किंवा प्रदीप रिंजनचं आहे असं न करता हे आंदोलन हे आपल्या भूमिपुत्रांचं आहे, हे आंदोलन हे शेतकऱ्यांचं आहे, इकडल्या स्थानिक सगळ्या लोकांचं आहे, हे आपलं आदिवासींचं आंदोलन आहे, हे आपल्याला पुढे चालवायचं आहे. वेळ पडल्यास जे वाघोण बंदर काय तर बुलेट ट्रेनचं हे काम पण आपण बंद करू. जर आपल्याला शासनाला जाग येत नसेल तर आपल्याला नाक दाबायला लागेल आणि ते नाक दाबण्यासाठी आपल्याला हे बुलेट ट्रेनचं काम पण बंद करायची वेळ आली तर सगळ्यांनी एकत्र आलं पाहिजे. येतील ना? कारण की त्याशिवाय त्यांना जाग येणार नाही. तुम्हाला फक्त चॉकलेट देणार. आज जे पोलीस फोर्स आणलेला 200-150 लोक काय होती तेवढे जर सर्वेवाले आले असते तर एका आठवड्यात सगळ्यांची सातबारे झाली असते, पण त्यांना ते करायचं नाही. कारण ते फक्त तुम्हाला गाजर दाखवायचं आहे आणि त्यांच्या मनात असं आहे की जी हनुमाननगरमधली लोक आहेत ही सगळी विस्थापित लोक नाहीत, तर ती नंतर येऊन बसलेली दुसरी लोक आहेत, अतिक्रमण केलेली लोक आहेत. तर तसं न होता तिकडे जर भूमिहीन असतील, जर का तुमच्या जुन्या गावी जर भूमिहीन असेल तर त्यांनी इकडे जर कब्जा केला असेल तर त्याला पण जमीन भेटली पाहिजे. बरोबर ना दादा? त्यांना पण जमीन इकडे भेटली पाहिजे, त्यांना पण इकडे घर भेटलं पाहिजे, घर प्लॉट भेटलं पाहिजे. ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत चर्चा होत राहणार, हे होणार. पण आता उशीर खूप झालेला आहे, जास्त काही वेळ देत नाही. पण जी आपली एकी आहे, जी ताकद आहे ती कमी न होता अजून वाढली पाहिजे आणि हे आंदोलन असं पुढे चालू राहिलं पाहिजे. एवढंच बोलतो. जवाहर जिंदाबाद. शेड्यूल ट्राईब असेल 1950चा पुरावा लागतो, ओबीएस असेल 1967 लागतो. त्या वर्षी तुम्ही कुठे होता तिथून दाखला तुमचा निघतो. हा नियम आहे. आणि तिथे काय आहे हा विषय नाही, त्याची कागद तिथे त्या कुठल्या ना कुठल्या कचेरीमध्ये असतात. रहिवासी दाखला मी हिंदुनगरला घ्यायचा आणि दाखल्यासाठी जव्हारला जायचं. केल्यानंतर सांगणार तुमची कागदपत्र विक्रमगडला आहेत, तिथे जा. विक्रमगडवरून सांगणार तुम्ही पालघरला जा. म्हणजे आम्ही वर्षभर हेच केलं मारा तोपर्यंत जव्हारला जाताना ते काय सांगतात, तुमचं गाव सावा गाव हे धामणी डॅम खाली गेलेलं आहे, ते गावच गायब झालं, त्याच्यामुळे ते देत नाही. ते पाठवतात विक्रमगड वाले लिहून देतात, तुमच्याकडले डॉक्युमेंट्स काहीच भेटत नाही. आम्ही येतो पालघरला डॉक्युमेंट फेकून देतात. सांगतात वडिलांचे पुरावे आणा. वडील तर तिकडे जन्म झाला, मुलं इकडे जन्म झाली, आमचे डॉक्युमेंट्स भेटत. वडिलांचा पुरावा तिकडचा मागतात ना. पुरावे जे असणार ते ग्रामपंचायतलाच असणार. पण साहेब पहिले लोक अशिक्षित होते ना, काय पूर्वजन काय जास्त शिकलेले असे पण आहेत. साहेबांना बघू देते धामणी डॅम पासून जन्ममृत्यूची नोंद ग्रामपंचायतला होते. ग्रामपंचायत कुठे आहे सर? कुठे जन्म झाला बापाचा तिकडे, कुठे जुन्या गावावरती. पोरं इकडे जन्मलेत, 50 वर्षाचा दाखला मागतात. 50 वर्षाचा दाखला कुठून आणि कसा येणार आहे? तिथेच मिळणार. ते लोक आम्हाला कुठे कॉपरेट कुठे करतात? कॉपरेट करतच नाही ना. बरोबर आहे ना. ग्रामपंचायतच झाली नाही तर मग येणार कुठं आता? ग्रामपंचायत नाही तिथे. ग्रामपंचायत दाखवा. 4 गावामध्ये ग्रामपंचायत नाही. आम्हाला चंद्रनगरला अजून ग्रामपंचायत पण दिले नाही साहेब. हे पण तुम्हाला सांगते मी. ग्रामपंचायत आमची बोला एवढे आले 45 केले तरी आम्हाला ग्रामपंचायत कोणत्याही अधिकाऱ्यांनी एवढ्या डीप मध्ये पूर्ण अभ्यास केलेलाच नाही. आम्हाला 4 ठिकाणी जर फिरवलं जातात त्याच्यामध्ये आमचं किती नुकसान होतं, आमच्या मुलांचं किती नुकसान होतं ह्याचा कधी विचार केला का? कोणीच विचार करत नाही. कसं आहे, जो नियम आहे शासनाचा तो नियम आहे. साहेब तुम्ही अधिकारी आहेत का साहेब? नियम कास्ट सर्टिफिकेट जो आहे कास्ट सर्टिफिकेट माझं जरी मी काढायला गेलो, मी जरी आता समजा मुंबईत राहत असतो, माझ्या गावाचं समजा कोल्हापूर असेल, लातूर असेल, तर मला तिकडे जाऊनच काढावं लागतं. तिथे ग्रामपंचायत अस्तित्वात आहे, तिथे अस्तित्वात नाही ना. पण ते ग्रामपंचायत अस्तित्वात नाही. तुमचं गाव पुनर्वसन झालेलं आहे, तुमचं आमच्याकडे काही रेकॉर्ड नाही. तुम्ही तर स्थानिक लोकांना मग उठवायला आले तिकडे. घेऊन आलेले आहेत. प्रत्येक जण आमची फक्त ससे होलपट करताय. आमच्या पूर्वजांना तिकडनं तुम्ही समजा आणलं तर आम्ही काय चक्र मारायचं तिकडे? आम्ही काय खर्च करायचा? तुम्ही किती जातं आणि आमच्या मुलांची गुणवत्ता असून आणि आमच्या मुलांचं जर असं नुकसान होत असेल तर आम्ही का म्हणून सहन करायचं? शासनाचा आम्ही विकास करून देतो आणि मग आमच्या मुलांच्या विकासासाठी आम्ही विचार करायचा नाही का? निवेदन त्यांना देऊन टाक आणि त्याला एक ठराव लागलेला आहे बघ. तुम्ही अभ्यास करताय 3-3 वर्षामध्ये प्रत्येक जण बदलून जाणार आणि त्याच्यानंतर आम्ही फक्त आमच्या आयुष्यावर आम्ही फक्त काय करायचं? हे असेच रस्त्यावर बसून राहायचं का? जो तो तोच विचार करतो.
आदिवासी माणसं वेडावलेले आहेत, येता जाता रस्त्यावर दिसतात. का दिसतात? त्याला मूळ कारण एकमेव आहे का तुम्ही आम्हाला फक्त आम्ही कागदावर आदिवासी आहोत, पण कागद आमचं बोलत नाही. म्हणून ही परिस्थिती आहे. आणि ही परिस्थिती आज आम्हाला तुम्ही उठल्या पडल्या शासन उलट आमच्यावर बसवून आम्हाला भीक मागायला लागते. तुम्ही आमच्याकडे आलेत का? आम्ही तुमच्याकडे आलेलो आज तो आहे प्रोजेक्ट झाला, धामणीचा प्रोजेक्ट झाला, करणार ना. धामणीचा प्रोजेक्ट झाला. तिकडे पाणी एवढं आहे, ते पाणी कुठपर्यंत जातं? मुंबईला जाते. मुंबईपर्यंत पाणी नाही. आम्ही बोरिंगचं पाणी पितो. एवढ्या आणि गावामध्ये कॉलरे गास्ट्रो असे किती अनेक आजार आले. मग तेव्हा ते विहिरी खराब झाले, पाणी दूषित झालं, तेव्हा शासनाच्या निदर्शनास नाही आलं. ते तारापूर पीएचसी आमच्या गावात किती 15 दिवस स्थायिक झाली होती, तेव्हा ते शासनाच्या निदर्शनास कधी आलं आम्ही नाही. नळाचं पाणी नाही पित साहेब. आम्ही ते पाणी आमच्या बाजूला लावून जातं, कॅनेल इकडनं पाटाचं पाणी केलंय, पण आम्हाला ते पाणी प्यायला मिळत नाही. आणि विकास फक्त आम्ही आणि लोकांचा नळाला बघायचा. शेतीला पण भेटत नाही. शेती दुसरी लोक करतात. आम्ही असेच शेतीला पण पाणी भेटत. पाट आमचे काढले ते पण पाट आहेत ना, पाट कागदावर आहे. आणि शेतीकडचं कोण? तिकडचे लोक स्टार्टिंगचे लोक आता तिकडे आवणी चालू आहे आणि आपल्याकडे पाणी पण झालंय. बाधित आपण झालेलो आहोत. बाधित आपण झालेलो आहोत. डबल पीक लोक घेतात. पाणी पण मुंबईचे लोक पितात. आता फायदा इतर लोकांचा झाला, आपलं नुकसान आहे ना.